नमस्कार मित्रांनो, सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद घेऊन पोलीस बांधव आपल्यासाठी काम करत असतात. मित्रांनो, पोलीस दलात एक अधिकारी आहेत, ते लाल मातीशी संबंधित आहेत. आत्ता हिंदकेसरी स्पर्धा साताऱ्यात आहे, तर त्यानिमित्त ते आत्ता सराव करत आहेत. चला भेटूया वर्धीतील कुस्तीगीराला. या माझ्याबरोबर. लाल मातीची नाळ आणि परिश्रम, सातत्य, त्यातून मिळालेलं यश, ही यशाची गुरुकिल्ली घेऊन पैलवान विजय चौधरी आत्तापर्यंत चालत आहेत. ते अनेक गदेचे मानकरी आहेत, पण त्यांना ह्या वर्षी वेध लागलेत हिंद केसरी गदेचे. त्यासाठी त्यांची तयारी चालू आहे. माझ्यासोबत आहेत ट्रिपल महाराष्ट्र केसरी SCP विजय चौधरी. नमस्कार भाऊ. नमस्कार. झालं आत्ता प्रॅक्टिस सुरूच असणार तुमचं? हो, आता जस्ट कसं असतं, कुस्ती कॉम्पिटिशन संध्याकाळपासून चालू होईल, पण थोडं बॉडी वॉर्मअप पाहिजे, तर मग त्याकरता सकाळच्या सत्रात प्रॅक्टिस करून घेतली आखड्यातून. हां, आत्ता कुठं पोस्टिंग आहे तुमचं? आता माझं पोस्टिंग नवी मुंबई ACP ट्रॅफिक म्हणून आहे. मी आता 6 महिने झाले तिकडे गेलो मी, पुण्यातून. आता हे पूर्ण पोलीस अधिकारी आणि कुस्ती ह्याचं कसं नियोजन असतं? कारण दोन्ही एकदम अवघड गोष्टी आहेत. हो, आता खरं सांगायचं म्हणजे कुस्ती खेळातूनच मी सगळं ते महाराष्ट्र केसरी झालो, आणि आपले जे लाडके मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेब आणि मंत्री महोदय गिरीश महाजन साहेब, त्यांनी मला DYSP केलं, आणि मी महाराष्ट्र पोलीसकडनं पण खेळलो. आणि माझी खेळण्याची इच्छा कुस्ती खूप जास्त आहे, तर वर्ल्ड पोलीस फायर गेम्सला पण गोल्ड आलं. आणि आता हिंद केसरी व्हायचं स्वप्न होतं, त्यामुळे मी सराव चालू ठेवला. पण थोडं क्लास 1 पोस्ट असल्यामुळं जे माझे वरिष्ठ अधिकारी, त्यांची पण एक जबाबदारी असते दिलेलं काम व्यवस्थित करून घेणे. त्यामुळे थोडंफार सुट्टी किंवा जे प्रॅक्टिसला आपण म्हणतो थोडा वेळ कमी भेटतो. पण मी सगळं करून, म्हणजे जो एक ड्युटी किंवा सगळं करून, जे पण बंदोबस्त असतील, नाईट राऊंड असेल किंवा कोणताही एक्सक्यूज नाही, सगळं करून मी माझी प्रॅक्टिसला वेळ काढतो. तो वेळ म्हणजे मी सकाळच्या सत्रात काढतो, कारण सकाळच्या सत्रात एवढं काही नसतं. 4:30 ते 8 पर्यंत हा माझा शेड्यूल होता. मी त्या शेड्यूल प्रॅक्टिस करायचं. कुठली गोष्ट तुम्हाला मोटिवेट करते की नाही सकाळी उठायची, कितीही बंदोबस्त असला, कितीही काम असलं तरी आपल्याला आखाड्यात जायचे, व्यायाम करायचे, अशी कुठली गोष्ट तुम्हाला मोटिवेट? मला जास्त करून मोटिवेशन माझ्या आईवडिलांचं भेटतं. माझे वडील सकाळी 4:30ला उठतात, आई पण 5ला उठते. एक आपण बघतो की वर्षांवर्षापासून, आज त्यांचं वय 60-75 आहे, ते सकाळी अजून पण उठतात, तर आपल्याला एक मोटिवेशन भेटतं. ते दिवसभरात एवढं सगळे कामं करतात न थांबता. आपण जर जोपर्यंत रेस्ट घेतो किंवा हे थोडंफार करतो, ते करतात, तर ते एक मोटिवेशन असतं. आणि तेच मोटिवेशन घेऊन मी माझा सराव करतो. आता सगळ्यात महत्त्वाचं इंटरेस्टिंग आहे बघा, तुम्हाला दिसलं असेल ही जर्सी, ही काय 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 लिहिलंय त्याच्यावर? वंतारा लिहिलंय, RSS लिहिलेलं आहे, हे काय थोडं सांगा. हे पण एक माझं मोटिवेशन आहे. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे वंतारा हे जे आनंदजी अंबानी आहेत, ते आपलं सगळ्या प्राण्यांना जीव लावतात किंवा त्यांचा सांभाळ करतात, तर ते एक डाऊन टू अर्थ माणूस आहे. मी त्यांचा खूप वर्षापासून फॅन आहे आणि त्यांना बघतोय, त्यांच्यापासून मोटिवेशन भेटतं. आणि एक चांगला व्यक्ती म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. आणि हे असं काही नाही आहे की बुवा त्यांना इम्प्रेस करण्याकरता किंवा त्यांनी हे बघितल्यावर काय बोलवतील किंवा त्या गोष्टी, हे असं काहीच म्हणत नाही. हे फक्त एक आवड म्हणून केलं आहे. आणि RSSचं सांगायचं कामच नाही आहे, कारण याची विचारसरणी किंवा त्या ज्या गोष्टी करतात, त्यांचं वागण्याचं, म्हणजे जे वागतात किंवा त्यांची मदत करण्याचं कार्य, त्या सगळ्या गोष्टी त्यापासून मी इम्प्रेस आहे. आणि हे RSS म्हणजे माझे वडील पहिल्यापासूनच आहेत RSSचे, त्यामुळे काही हे नाही आहे. आणि जो हा आहे बाजूवर, हा महाराष्ट्र पोलीसचा सिम्बॉल आहे. आता सांगायची जरूरत नाहीये. ह्याच्या जे कुस्ती खेळणार आहे मी, तर ह्या दोघी बाजूनेच खेळणार आहे. आणि आज जे खेळतोय मी महाराष्ट्र पोलीस कडनंच खेळतोय आणि त्याचं प्रतिनिधित्व करतोय, याचा मला खूप अभिमान आहे. आणि ह्या तिघी ज्या गोष्टी आहेत, ह्या मला एक प्रोत्साहन देतात. त्यामुळे मी ह्या माझ्या बरोबर ठेवलेल्या आहेत. आता जसं सांगितलं तुम्ही की आई वडिलांची मोठी प्रेरणा आहे, त्यामुळं मी सराव करतोय, अजूनपर्यंत कुस्ती खेळतोय. पण कुस्तीमध्ये एखाद्या प्लेअरचं जे म्हणू करिअर खूप कमी असतं. तुम्ही आज खेळता, एवढ्या वर्ष झालं, पहिल्यांदा वय किती आहे तुमचं सांगा? माझं वय आता सध्या 39 चालू आहे. आता 23 एप्रिलला माझा वाढदिवस झाला. आता वय चालू आहे. आणि तुम्ही जो प्रश्न केला की हे कसं काय, म्हणजे लगातार तुम्ही, आज मला 25वं वर्ष चालू आहे कुस्तीमध्ये. मी 10वीच्या
सुट्ट्यांमध्ये वडिलांनी मला कुस्ती शिकवली होती आणि सराव चालू केला होता. तर मग त्या पद्धतीने मी प्रॅक्टिस चालू केली. आणि कुस्ती हा खेळ काय ना सोडण्याकरता नसतो. एकदा तुम्ही चालू केली ना तर ते कंटिन्यू चालूच ठेवावं लागतो. माझे वडील आज 75 इयरचे आहेत, पण स्वतः तालमीत जाता, मुलांना प्रशिक्षण देता, लंगोट लावता म्हणजे लावता. हे त्यांच्याकडनं शिकलेलो आहे मी. आणि आता ती माझी सुरुवात आहे. आता हे जे खेळतोय मी, सुरुवात आहे माझी. अजून 4-5 वर्ष खेळणार, प्रॅक्टिस चालू ठेवणार, मुलांना मार्गदर्शन करणार. आणि यातच एक कसं आहे, लोक काम करतात म्हणजे प्रत्येक जण काम करतात. एक काम सगळेजण करतात. गाडी कोणी म्हणाल मी गाडी चालवतो आणि खूप थकलो तर तो एकच काम करून थकतो, किंवा कोणी ड्युटी करत असेल, कोणी डॉक्टर करत असेल, कोणी काय करत असेल, ते एकच काम आहे. पण समजा पोलिसिंग पण आहे, त्यानंतर कुस्ती पण आहे, फॅमिली पण आहे, त्यानंतर समाजसेवा पण आहे, मित्र कंपनी पण आहे. ते सगळ्यांना वेळ देऊन हे करतोय आपण. याला खूप महत्व आहे. म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे की माणसाने 1-2 कामं तरी केले पाहिजे. आणि हे कुस्ती खेळता आपलं एक आवड आहे, आपलं एक पॅशन आहे, आपल्या सगळ्या गोष्टी. आणि यामुळं काय होतं, मी आज खेळतोय बघण्याच, आता आपण सोशल मीडियावर बघतो यंग मुलांना काय फॉलो करा हे माहित नाहीये. चुकीच्या लोकांना फॉलो करता. काय करायचं सांगा तुम्ही. चुकीच्या लोकांना फॉलो करता. आता माझं वैयक्तिक मत आहे, आज जे पण IPS आहे, IAS आहेत, किंवा जे लोक तुमच्यासारखे सोशल मीडियावर जे चांगल्या चांगल्या गोष्टी टाकतायत, किंवा जे शेतकरी आहेत, त्यांनी स्वतःहून सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झालं पाहिजे. स्वतःहून आपलं जे कार्य ते टाकलं पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी काय होतात, लोक म्हणतात की सोशल मीडियावर टाकल्यावर विरोध होतो, लोक टीका करता, काहीतरी होतं. पण माझं वैयक्तिक मत आहे, जर तुम्ही स्वतः जे कसं घडलेत, म्हणजे जे पण आहेत, जे पण करिअर करून घडलेले असतात, चांगलं काम करून घडलेले असतात, त्यांनी टाकलं पाहिजे. कारण की जे यंग मुलं आहेत, आता काय काय कसं दारूच्या क्लिपा, व्हिडिओ, हसवण्याच्या क्लिपा, त्यानंतर चुकीचं मार्गदर्शन करता, आणि ते लोक त्यांना फॉलो करतात. कारण की ते त्यांना का फॉलो करतात, कारण की त्यांना चांगले लोक टाकतच नाही ना सोशल मीडियावर. आता मी पण टाकतो तर मला पण काही जण विरोध करतात, अरे हा पोलीस आहे, पोलीसचं काम सोडून हे करतो. अरे ते नाही. तुम्ही आज काय सोशल मीडिया सगळ्या टॉपला आहे, आपण बघायला गेलो तर आपण टाकलं तर ते मुलं फॉलो करतील ना, ते बघतील तर ते करतील. आज मी कुस्ती खेळतो, ड्युटी करतो, मग ते टाकतो, तर मग त्यामुळे ते मला बघून ते करतील की अरे नाही झालं, पैलवान कुस्ती खेळून DYSP झालेला आहे, पैलवान DYSP असून कुस्ती खेळतोय अजून. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करतील, तर हे खूप महत्वाचं. सोशल मीडिया असं एक मोठं अस्त्र आहे, चांगल्या दृष्टीनं बी वापरू शकतो आणि त्याचा दुरुपयोग आहे. पण चांगला उपयोग बघा हे अशा पद्धतीनं ह्यांनी केलेला आहे. आणि चांगल्या पद्धतीनं सोशल मीडियाचा वापर करून जी सकारात्मक जी ऊर्जा आहे, पॉझिटिव्ह ऊर्जा ही सगळीकडं स्प्रेड करत असतात. आता भाऊ एवढ्या वर्ष खेळताय, सगळ्या गोष्टी झालेत, पण तुमच्या एक आपण म्हणू व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही असं कायम उत्साही आहे. म्हणजे कुठल्याही क्षेत्रात, म्हणजे अगदी पोलिसिंगमध्ये एन्जॉय करता, एकंदरीत तुमचं आयुष्य एन्जॉयमेंट, म्हणजे जी करल ती गोष्ट एन्जॉय करणं, ही ह्या व्यक्तिमत्वाकडून शिकणं. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही विचारला. खरं सांगायचं म्हणजे आता माझे मित्र आहेत, शुभम पैलवान, तो पण पोलीस कॉन्स्टेबल आहे, हनुमान ते माझ्या बरोबर असतो, किंवा माझे वस्ताद आहेत हिंदकेसरी रोहित पटेल. हे काय मला हा प्रश्न विचारता, आता कॉम्पिटिशन असलं ना मी लोड नाही घेत. मी आपलं कॉम्पिटिशन असलं तरी आपलं कोणी मित्र असतील त्यांना भेटणार, काय पोरं क्रिकेट खेळणार, हा त्याचा विचार हा ना डोक्यामध्ये. माझं कसं आहे की जे समोर आलं तर एन्जॉय करायचं. आता समजा एक उदाहरण देतो, आता विराट कोहली खूप मोठे क्रिकेटर आहे, आता विकेट पडल्यावर ते एन्जॉय करता, किंवा शतक मारलं ते एन्जॉय करता. पुढचा रिझल्ट काय, मॅच हारणार जिंकणार त्याने, त्यात आता जो एन्जॉय करायचा ना तो करून घ्यायचा आपण. तसं माझं आता काय, आता व्यायाम करायचा, कुस्तीला जायचं, कुस्ती करायची, हे करायचं, खेळत राहायचं. लोक तर काय म्हणणार आहे, काहीतरी म्हणणार आहे, नाव ठेवणारे, चांगलं म्हणणार आहे, ते तर म्हणणार आहे. आता सोशल मीडियावर मी एक पोस्ट टाकली होती, कमेंट केली, विजू भाऊ सॉरी तुम्हाला राग येईल म्हणजे तुम्ही आता म्हातारे झाले आहेत. मी त्याला कमेंट करणार होतो की तो आता कॉम्पिटिशनवर म्हटलं असतं ठीक आहे, पण कॉम्पिटिशनच्या अगोदर मोटिवेशन करायचं तर म्हणजे ठीक आहे, विचारला वाटलं असेल. पण कसं असतं, असं भरपूर असतं, वेगवेगळी थिंकिंग असते, तर आपण त्या पद्धतीने विचार करायचा नाही, आपल्याला जे वाटतं ते करायचं, पण चांगलं करायचं, वाईट काही करायचं नाही. तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा मांडताय, आणि तरुणांसाठी स्पेशल आता जे कुस्ती क्षेत्रातही जे मल्ल आहेत त्यांच्यासाठी सोशल मीडिया, मगाच आपण बोललो, तुम्ही सांगितलं चांगल्या पद्धतीनं वापरला पाहिजे, पण निगेटिव्हिटी म्हणजे ट्रोलिंग ह्याकडे कसं बघता, निगेटिव्ह कमेंट्स, कारण तुम्ही सोशल मीडियात ऍक्टिव्ह आहे. नाही,
ट्रोलिंगचं काय होतं, मला बऱ्यापैकी ट्रोल तर कोणी जास्त सहसा करत नाही, कारण की माझ्या नॉर्मल आपण जमिनीशी जोडलेली माणसं आहे आणि जे आहे तेच टाकतो आपण. म्हणजे प्रॅक्टिस, आपल्याला एडिटिंग जमत नाही, काही नाही, जसं उचलायचं आणि टाकायचं तरी आणि ते जातं. तसं सहसा जास्त कोणी ट्रोल करत नाही आणि व्यवस्थित चालतं. आणि ज्यांना ट्रोल करत असेल ना, काय बघा आता ट्रोल केल्या म्हणजे कसं असतं, पहिल्यापासून आपण बघत आलेलो आहे की ज्याला ट्रोल करता तो टॉपला जातो. कारण की त्यातनं शिकायला भेटतं ना आपल्याला, की अरे हे बोलतायत वगैरे, तर मग त्यात अजून मोटिवेशन घेतो आपण आणि त्यात आपण प्रयत्न करतो वगैरे, हे ते नाही का. आता बरेचसे म्हणत असतील विजोरी कशाला खेळतो, वय झालं, हे झालं, ते झालं, पण काय करणार आता, आवड आहे, इच्छा आहे. माझ्या वडिलांचे मला सपोर्ट आहे, माझ्या वस्तांचा सपोर्ट आहे, माझ्या पोलीस डिपार्टमेंटचा सपोर्ट आहे, मला जे मंत्री महोदय गिरीश महाजन त्यांचा सपोर्ट आहे, म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या लोकांचा सपोर्ट आहे मला, त्याच्यामुळे अजून प्रेरणा भेटते ना. बरं, मग एवढा सपोर्ट आहे, सगळं अचिव्हमेंट झालेलं आहे, अजून काय मिळवायचे कुस्ती क्षेत्रात? सगळं तर झालेलं आहे. अजून म्हणजे काय, म्हणजे सगळं कसं, आता बघा एक इच्छा असते की जे टायटल आहेत सगळे, म्हणजे आता मराठी केसरी, हिंद केसरी, किंवा आता जे वर्ल्ड पोलीस फायर गेम्सला गोल्ड आलं, आता माझ्याकडे सगळे टायटल आहेत, फक्त हिंद केसरी नाही आहे. आणि हिंद केसरी मी हे 3 वेळेस खेळलेलो आहे. मी औरंगाबादला खेळलो, 96ला गोल्ड आलो होतो, त्यानंतर मी हैदराबादला खेळलोय, त्यानंतर कोल्हापूरला खेळलेलो आहे, असे 3 वेळेस खेळलोय. पण ओपनला मी 2दाच खेळलेलो आहे. आता मग 3ऱ्या वेळेस ओपनला मी खेळतोय, तर एक प्रयत्न आहे की हिंद केसरी टायटल आपलं जिंकण्याचं, जिंकू आणि जिंकावे ही इच्छा आहे. आणि सर्वात महत्वाचं काय आहे ना, महाराष्ट्र जळगाव जिल्ह्याकरता, गावाकरता भरपूर वेळेस मी जिंकलेलो आहे, पण महाराष्ट्र पोलीस करता मला हे टायटल जिंकायचं, हे माझी खूप मोठी इच्छा आहे. आता ह्या विषयावर बोला, आणि गंभीर विषय कुस्ती क्षेत्रात कसं आहे, डोपिंगचं प्रमाण आणि ह्याच्याविषयी चर्चा होते, तर तुम्ही काय सांगाल? कारण आज 39 वर्ष तुमचं वय असून तुम्ही हिंद केसरीला खेळताय, तर काय सांगाल डोपिंग विषयी, काय सांगाल? डोपिंग हा एक सर्वात मोठा किडा आहे. मी तर सर्वात जास्त दोष जे आहे ते मी, जो स्पोर्ट्समन असेल कोणताही असो, कबड्डी असो, कुस्ती असो, जुडो असो, जे बी वन मॅन शो गेम आहेत त्यात जास्त डोपिंगचं प्रमाण होतं. मी सर्वात पहिला दोष देतो तो आई वडिलांना, दुसरा देतो तो कोच. कारण की हे 2च व्यक्ती अशा आहेत की त्या मुलावर लक्ष देऊ शकतात किंवा त्यांच्या अंडर तो राहतो. आज मी 39 वय माझं चाललेलं आहे, तर आजची मुलं बघतो आपण, ॲब्स, कट्स, बॉडी बिल्डरच एकदम. कुस्तीत काय तसं होत नाही. आज तुम्ही बघत आहे, बघा पोट बघा माझं, म्हणजे ॲब्स वगैरे काय नॉर्मल आहे. काय माझे वस्ताद जे आहेत रोहित पटेल, एकदम नॅचरल. आता हे जे आहे ना, हे फक्त रिकव्हरी आहे, म्हणजे बॉडीला आहे. आणि हे पण डॉक्टरकडे आपण की बॉडीला सूट होतं का नाही होत, जे आपल्याला बाहेरनं भेटत नाही. जसं आपण इलेक्ट्रॉनिक जे घेतो आपण, डॉक्टर सजेस्ट करतात ते, म्हणजे नॉर्मल जेवढं निंबू पाणी वगैरे हे ते, बरं का. तर सांगायचा अर्थ की बाकीचे इंजेक्शन वगैरे हे घेऊन चुकीचे. पण माझं वैयक्तिक मत आहे, जे कोच आहेत त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. मुलात जर आता समजा काही चांगला पहिलवान तयार व्हायला 12 ते 14 वर्ष लागतात. जसं कुंभमेळा 14 वर्षांनी येतो, 12 वर्षांनी येतो, तसं तपश्चर्या ही 12 ते 14 वर्षाची असते. त्यानंतर पहिलवान घडतो. तर त्या पद्धतीने जर पहिलवान तुमचा परफॉर्मन्स देत असेल 15-12 वर्षानंतर, तो ओरिजिनल पहिलवान. पण जोच पहिलवान जर तालमीत येतोय 2-3-4 वर्षानंतर परफॉर्मन्स देतो, तगडा होतोय, तर त्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे हे गोष्ट आहे, असं म्हणजे माझं वैयक्तिक मत. कोच आणि आईवडिलांनी लक्ष दिलं पाहिजे. पण त्याचा जर एखादं उत्तेजक द्रव घेतलं तर त्याचा रिझल्टवर होतोय का परिणाम? कारण सर्वसामान्य जे प्रेक्षक असतात, नाही काही नाही, एकदम खोटी गोष्ट आहे ती. एखादी कुस्ती जिंकल तो, पण जर ओरिजिनल करणार राहिला ना, तर जीवडच बाहेर काढल. कुस्ती असा खेळ आहे ना, ओरिजिनल जर असला ना, किती इंजेक्शन, किती डोपिंग करतो, जीभच बाहेर त्याची, झोपल तो. ओरिजिनल तो ओरिजिनलच राहतो. हा, दही तुपातला पहिला तो दही तुपातलाच राहतो. आता अजून एक विषयावर तुम्ही बऱ्याचशा विषयावर बोलताय, तिला खुलास व्यक्तिमत्व आहे. आता हे काय असतं म्हणजे सांगा, नोरा कुस्ती किंवा काय, हे चर्चा आहे आता सर्व मल्ल जे असतात किंवा जे कुस्ती शौकीन आहेत ह्यांच्यात, की त्या पद्धतीनं काय काय जी स्पर्धा निकोप होत नाही. अहो पहिलं आहे ना, हे आता कसं जास्त बोलू नये, पहिलं तर हे जे कमिटी आहेत ना गावातल्या, यांना ठोकलं पाहिजे. हेच काय करता माहिती आहे का, पहिलवान कोणीही नुरा खेळत नाही, हे तुम्हाला आत्ताच सांगून देतो. गावाले काय करता, कमी पैशात पहिलवान आणायचं आहे. माझं काय म्हणणं, गावाची लेवल आहे ना, तुम्ही 2 नंबर 3 नंबर जोडीतले काटे पहिलवान घ्या, भरपूर पहिलवान आपल्याकडे. तुमची लेवल नाही 1 नंबर घ्यायची, तर ते काय करता, मोठ्या पहिलवानला म्हणता की आमच्या गावात या खेळायला आणि तुमचा पहिलवान घेऊन या. पुढचा पहिलवान तयारी करतो, खुराकाला पैसे लागतात, खायला लागतात, तो पण काय करणार, तो पण लगेच मग सांगणार की ठीक आहे, तो त्याचे पैसे घेतो, गावाला त्याला काय दुसऱ्या देता हे नुरा होतं कुस्त्या. काय
तर पहिलाच मुद्दा हे कमिटीचा आहे. आणि जे कोणी पैलवान, जे टॉपचे पैलवान असतील, जे नुरा खेळत असतील किंवा जे कुस्त्या करत असतील, त्यांनी पण हा विचार केला पाहिजे. समजा आता कसं असतं, हा एखादी पैलवान आहे की त्याला खूप जरूरत आहे की यार नाही, याने खूप मेहनत केली, कष्ट केली, पण थोडी नशिबाची साथ नाहीये. मी पण केलेले आहे ते, मी पण 4-5 गदा दिलेल्या आहेत मी. मी गदा दिलेल्या आहेत. पण काय माहिती का, त्या गदांवर त्यांचं लाईफ झालेलं आहे. कोणी जिल्हा परिषद सदस्य झालेला आहे, कोणी सरपंच झालेला आहे, कोणी गावात नाव झालेलं आहे. चांगले पैलवान ते, चांगले मेहनत, बरोबर छातीला टोकून मेहनत करायचे, पण यश नव्हतं. फायनल पर्यंत जायचे, हरायचे, सेमील हरायचे, हे ते हरायचे. आलं लक्षात? म्हणजे हे असं केलं तर काही हरकत नाही. तुम्ही काय असं केलं तर काही हरकत नाही, कारण तो पण पैलवान आहे. काही ना यश नसतं, आपण बघतो बऱ्याचशा गोष्टी होतात. पण आता कशी असते परिस्थिती, असते प्रत्येकाची इच्छा असते. पण दररोज उठला सुटला नुरा 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 नुरा, ते अतिशय चुकीचं आहे. आता ह्या गोष्टीवर बी बोलावं. काय आहे, संघटनातील वाद आणि त्याच्यामुळं जे मल्ल आहेत, जे कुस्ती करणारे सगळे खेळाडू आहेत, त्यांच्यात असं झालेलं आहे की त्यांचं नुकसान होतंय ज्या संघटनांच्या वादात. तर तुम्हाला काय वाटतं, एक ट्रिपल महाराष्ट्र केसरी SCP म्हणून सगळ्या गोष्टी तुम्ही जवळनं बघताय. आता संघटनांचं कसं असतं, पैलवानी तयारी करायची आहे, कॉम्पिटिशन आलं, त्याला कॉम्पिटिशनमध्ये खेळायचं आहे, बरोबर. कोणती संघटना आहे, काय संघटना आहे, त्यांनी ठरवायचं. त्यांचे वाद वेगळे आहेत, काय असेल पॉलिटिकल रिझन असतील, काय आपला कोच आपल्याला कुठं खेळायचं त्यांनी ठरवायचं आणि खेळायचं. सर्वात महत्त्वाचा कोचचा रोल तर यामध्ये. परिणाम होतो का असला वाद? काय परिणाम होत नाही, काय परिणाम नाही, हे सगळं खोटं आहे. हा सगळं खोटं आहे. पैलवान एकदा तयारीत राहिला ना, तो कुठेही खेळू शकतो. किती चान्स आहे, उलट त्यांना 3-4 वेळेस महाराष्ट्र केसरी होऊ शकतात ते, बरोबर आहे का नाही? एका तयारीवाला राहतो 3-4 वेळेस नाही होऊ शकत का तो, एका वर्षात 3-4 वेळेस? काही प्रॉब्लेम नाही येतो. आणि संघटना वगैरे काय नाही, ज्याच्यात दम आहे ते करतील ना, व्यवस्थित नियोजन, व्यवस्थित हे करतील, जोपर्यंत चालवतील तोपर्यंत चालवतील. आता हे चर्चा करतो मित्रांनो, खूप मुलाखत होऊ शकते, कारण बोलणारे व्यक्त होणारे व्यक्तिमत्व आहेत. आत्ता आले साताऱ्यात हिंद केसरी स्पर्धेसाठी, जास्त वेळ घेत नाही कारण त्यांनी आत्ताच एक्सरसाइज केलेला आहे. जाता जाता सांगा, कुस्तीनं सगळं आयुष्य बदलवलं, तुमच्या मतानुसार कुस्ती काय आहे? कुस्ती हे एक डिसिप्लिन आहे, कुस्ती डेडिकेशन आहे, कुस्ती हार्डवर्क आहे, कुस्ती एक संस्कार आहे, कुस्ती एक आशीर्वाद आहे, कुस्तीच सगळं काही आहे. सुरुवातच आपली जीवन हे कुस्ती खेळून झालेली आहे. आपण फळं किंवा जंगलात जे आपले पूर्वज होते काही मिळवण्याकरता हे कुस्तीच करावं लागायचं, त्यांना युद्ध करावं लागायचं. तर ते कुस्ती हे जीवनामध्ये आहे. आपण रस्त्याला मारामारी चालले, कामधंदे सोडून ते बघतो, अरे कोणाच चालली मारामारी काय. तर कुस्ती हा एक संस्कार आहे आणि एक त्यातनं आपल्याला शिकवण भेटते आणि त्यामधून डिसिप्लिन भेटतं. देवाची पूजा करतो, वस्त्रांचा आदर करतो, आईवडिलांचा आदर करतो, संस्कार भेटतात, त्यात आरोग्य चांगलं राहतं. जे लोक आता पैसे देऊन करतात ते इथं आपण फ्रीमध्ये करतो आणि खर्च काहीच नाही हो. एक लंगोट 10-20 रुपयाचा आणि तुमचा व्यायाम चालू होतो. त्याच्यामुळं कुस्ती हे आपल्या जीवनशैलीमध्ये हे पाहिजेच. आणि जे पण आज रेसलर आहेत, जे बी यंग पिढी आहेत, त्यांनी ही कुस्ती सोडली नाही पाहिजे असं वाटतं. जास्त वेळ घेत नाही, त्यांना रेस्ट करायचे मित्रांनो. परत कधीतरी मोठी मुलाखत घेऊया आणि भरपूर विषयाविषयी आपण बोलायचे कधीतरी. म्हणजे भाऊ एवढा वेळ दिला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताच एक्सरसाइज केले, घाम बघत असताल, फ्रेश झाले. नाही, हे एक सँडी आजो आमचे जुने मित्र आहे, आम्ही एक 15 वर्षापासून बरोबर आहोत आणि यांचं चॅनल अतिशय सुंदर आहे. ज्यावेळेस कोणी करत नव्हतं यूट्यूब ब्रॉडकास्ट वगैरे, त्यावेळेस हे करत होते आणि आता त्यांनी कुस्ती तसंच बैलगाडा शर्यत यामध्ये खूप जास्त त्यांचं बघितल्यामुळं एकदम नॅचरल मुलाखत राहते यांची, काय जास्त हे थाटाफाटा नसतो एकदम आणि अतिशय सुंदर. आणि त्यांच्या मिसेस पण रेसलर आहेत, क्रीडा अधिकारी आहेत इथं साताऱ्यात आणि आमचे जिवलग मित्र आहे, आमच्या सगळ्या पैलवानांशी खूप निगडीत आहे. आणि धन्यवाद, ते आले, आमची मुलाखत घेतली आणि डाऊन टू अर्थ, आम्हाला डाऊन टू अर्थ, ते पण डाऊन टू अर्थ आहेत. येस.